हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मग आता नुकताच श्रावण महिना सुरू होईल, तर मग आज आमच्या घरीही आखाड पार्टी सेलिब्रेशन आहे. म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती गटारी पार्टी. आता मग गटारी पार्टी म्हणजे असं काही आम्ही जंगी सेलिब्रेशन नाही करणार आहे, आपल्या घरगुती टाईपचीच आखाड पार्टी आम्ही करणार आहोत. मग आता एकदा का आखाड अमावस्या संपल्यानंतर श्रावण महिना सुरू होईल, त्याच्यानंतर मग आपण कोणी नॉनव्हेज खात नाही. आधी मला ना खरं समजायचं नाही की सर्वजण असं गटारी पार्टी का बोलतात, कारण गटार म्हणजे हा शब्द ऐकूनच कसं जरा वेगळंच वाटतं. नंतर मग थोडंसं रिसर्च केल्यानंतर मला माहित पडलं की तो गटारी नव्हे तर गतहारी हा असा ऍक्च्युअल शब्द आहे. गत म्हणजे मागे सोडलेला किंवा मागे सारलेला, आणि हारी म्हणजे आहारी असणे, म्हणजेच इन शॉर्ट मागे सोडलेला आहार. आणि मग नंतर त्या गतहारी या शब्दाचंच आपल्या बोलीभाषेमध्ये आपण गटारी असा बोलू लागलो. मग आईनी सकाळी सकाळी मार्केटमध्ये जाऊन मस्तपैकी फ्रेश असा बांगडा आणला होता. मग आज आमच्या घरी मस्तपैकी चमचमीत असा बांगडा फ्राय आणि बांगड्याचं कालवण बनणार होतं. आणि मग त्याच्याबरोबर मस्तपैकी गरमागरम अशी टम्म फुगलेली तांदळाची भाकरी. वाव, असं बोलतानाच म्हणजे तोंडाला ना पाणी येते. हे आगर आहे. हे काय? आगर. आगर कोकम. हे गावावरून आणले ना? हो, आंबट चिंचच्या ठिकाणी हे टाकतो आपण. हो आणते. आंबटपणा येतो त्याला. काय काय टाकलं याच्यामध्ये? फक्त आता लसूण टाकलंय ना? लसूण आणि मीठ. पाणी नको? अंडा देऊ? आता मग जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की आषाढ अमावस्या संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. म्हणजेच मग त्यावेळी माशांचा प्रजननाचा टाईम असतो, म्हणूनच त्यावेळी मग मासेमारी वगैरे बंद केली जाते. रश्श्यासाठी ना? खोबरं ऐकू काय करते? कालवण करते यार श्रेयमला मच्छीचं. तुला आवडते ना? श्रेयमचं मच्छी खातो? तुला आवडते ना मच्छी? काय ते आई मसाला टाकते. आई बघ काय काय टाकते. गरम मसाला, लाल तिखट पावडर, मिरची मसाला, मिरची पावडर, हळद, आई तुला खायला बांगड्याचं कालवण बनवते ना? तू बांगड्याचं कालवण खाणार? हा शेव? गरम आहे ना अनु? ते गरम आहे ना? अनु तू काय खाते बाबू? काय खाते? काय खाते अनु? फिश खाते अनु? थांब मी भरवते. अनु तिखट आहे? तिखट आहे तरी तू खातेस? बाबू तिखट आहे? खूप तिखट आहे? हा, खायचंय तुला अजून?
काटे येतात ना. श्रेवणी पण खाल्लं. आणि मग आता एकीकडे आमचं मस्तपैकी चमचमीत असं बांगडा फ्राय आणि बांगड्याचं कालवण बनवून रेडी झालं होतं. आणि मग त्यानंतर दुसरीकडे मी गरमागरम अशी तांदळाच्या भाकऱ्या बनवायला घेतल्या. आणि मग आता एके साईडला आमचे सर्व दुपारचे कामही आवरून झाली होती आणि पूर्ण सगळं जेवणही रेडी होतं. आणि मग त्यानंतर मी जेवणाबरोबर गाजर, काकडी आणि कांदा हे सर्व देखील कापून घेतलं. बांगड्याचं कालवण बघा किती असं रसरशीत आणि चमचमीत दिसते ना, की म्हणजे बघूनच कोणाच्याही तोंडाला पाणी येईल. खूपच छान असं एकदम चविष्ट बनवलं होतं आईंनी. आणि फ्राय केलेला बांगडा देखील एकदम यम्मी झाला होता. म्हणजे मला ना असा व्हिडिओ बनवताना, म्हणजे आता नंतर मी व्हॉइस ओव्हर करते ना, व्हॉइस ओव्हर करताना देखील बघताना असं ना तोंडाला पाणी येते. आता मग दुपारचा टाईम होता, मग आम्ही तिघीच होतो जेवायला, त्यामुळे मग आम्ही तिघींचेच ताट मस्तपैकी असे सजवून घेतले. कारण नंतर मग विचार केला परत पुन्हा आपल्याला मग श्रावण महिना असल्यामुळे महिनाभर तरी काही नॉनव्हेज फिश वगैरे काहीच खायचं नाही आहे. त्यामुळे मग आता मनसोक्त पोट भरून असं जेवून घेऊया. इतकं यम्मी झालं होतं ना सर्व की काय सांगू. मी तरी बाबा एकदम पोट भरून असं जेवली. मग आता दुपारी तर आमची फिश पार्टी झाली होती. त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी माझ्या मम्मीच्या घरी आली. मग रेस्ट बाकी राहिलेली आमची गत्ताहारी अमावस्या पार्टी संध्याकाळची मम्मीच्या घरी होणार होती. बाबू, पप्पा, तुमची गटारी कधी आहे? आज तुमची गटारी आहे? तुम्ही काय खाणार आहे आज? काय? बोकड? मटन खाणार आहे? मटनचं कालवण खाणार आहे? कालवण? काय? बिर्याणी? बोला बिर्याणी. बिर्याणी, मटन बिर्याणी. बिर्याणी खाणार आहे? म्हणून मग मम्मीने मटन आणि चिकन असं दोन्ही आणलं होतं. कारण पप्पा चिकन खात नाहीत, त्यांना मटन आवडतं. मग आमच्या पप्पांची अशी फरमाईश होती की त्यांना म्हणजे ह्यावेळेस मटणाचा रस्सा वगैरे असं काही नको, तर त्यांना मटन बिर्याणी खायची. मग आता मटन बिर्याणी वगैरे तर मी कधी अशी बनवलीच नव्हती. म्हणजे आता जसं लास्ट टाईम मी कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवली त्याचप्रमाणे मग मी विचार केला कुकरमध्येच आपली इन्स्टंट झटपट होणारी अशी मटन बिर्याणी बनवू. मग त्यासाठी मी आधी मटन सर्व मसाले, दही, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून असं मॅरिनेट करायला ठेवलं. मग माझ्या आत्या, निलेश हे देखील आले होते. मम्मीला काही काम होतं त्यामुळे कामाने मी तरी थोडंसं बाहेर गेली होती. त्याच्यामुळे मग आत्या मला थोडीफार हेल्प करत होते सर्व काही जेवण वगैरे बनवण्यामध्ये. एके साईडला मी मटन बिर्याणी शिजायला घालत होती, तर दुसरीकडे आत्या म्हणजे चिकन कालवण देखील बनवायचं होतं. मग त्यासाठी जे काही कांदा खोबरं लागते ते आत्या पूर्णपणे असं व्यवस्थित भाजून घेत होत्या. जेव्हा मग मी कुकरमध्ये चिकन बिर्याणी केलेली तेव्हा मी फक्त एकच सिटी काढून घेतली होती. परंतु मग आता मला मटन बिर्याणी बनवायची होती म्हणून मी विचार केला ॲटलिस्ट आधी मी मटन शिजायला घातलं, मग 3 ते 4 सिटी करून घेतल्या. आणि मग त्यानंतर 3 ते 4 सिटी झाल्यानंतर म्हणजे बघितलं की थोडंफार मटण शिजले आणि मग त्याच्यानंतर मग मी तांदूळ वगैरे टाकले आणि मग त्यावर पुदिना आणि कोथिंबीर देखील मी गार्निश केली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तांदूळ वगैरे त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर फक्त 2 सिटी मी करून घेणार होती. कारण मग मला जास्त ते म्हणजे ओव्हरकुक असा नव्हता करायचा राईस. 1 वाजतील. चिकन शिजायला किती टाइम लागतोय? झालं वाटण वगैरे झालं सगळं. कधी जेवणाचे पदार्थ असतात ना, अद्रक लसूणची पेस्ट आधी होममेड बनवायला टाइम नाहीये पण रेडीमेड चांगली आहे. काय करायचं दुसरं आली ना त्यात किती दिसते बस असं नाही टाकत, थोडंसं टाकतो. मॅरिनेट करून घ्यायचं जास्त नाही, 15-20 मिनिटं ठेवून द्यायचं. तिखट असतो 2 चमचे मसाला.
तेलामध्येच कधी येते ना. बस ना 2 चमचे तिखट मसाला आहे ना. गरम मसाला गावचा. चिकन मसाला टाकताना घेणार पुढे डायरेक्ट केलं नसते गरम मसाला आहे ना. नाही. तुम्ही पकडायचं असं ना. डायरेक्ट आपण करतो ना बॉईल करून. केली तर असं किंवा खिचडी कसं नसेल ना. अट्रॅक्टिव्ह. दे दे पीस शिजले असतील काय पण खूप टेन्शन आहे. ऑसम. मस्त ना. एक मिनिट मी जरा एकत्र करते थोडंसं पाणी. आपण झालं तुमचं खाद्य झालंय. थांबा एकत्र करते ना. पीस तर हे शिजले की नाही माहिती नाही. वाफ वाफ आली. बंद कर. हा घे 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 ना विचार. थँक गॉड खिचडी भात नाही झाला. नाही तर मला ना आधी खूप टेन्शन आलं होतं. कारण म्हणजे चिकन बिर्याणीचा तर आता थोडाफार अंदाज आला आहे, परंतु मटन बिर्याणीचा काय एवढा अंदाज माहिती नव्हता. त्याच्यामुळे मग मी अंदाजानेच पाणी वगैरे टाकलं. म्हणजे खरं तर मी 2.5 वाटी बासमती राईस घेतलेला आणि मग ते शिजण्यासाठी टोटल मी 2 ते 2.5 वाटीच पाणी देखील ॲड केलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये मटनही व्यवस्थित शिजलं होतं. आधी मला डाऊट होता की मटन शिजेल की नाही, परंतु मटन देखील व्यवस्थित शिजलं होतं. एक नंबर. आवडली तुम्हाला? पीस पण खावा. तर पीस खाऊन सांगा शिजलाय का मटणाचा पीस. कोण कॉल करतोय? किती भाकरी करणार आहेस? 6. एवढं तू भाकरी एवढ्या करणार? माझं चिकन डायरेक्ट फोन माझा. मग इथे आमची मटन बिर्याणी देखील बनवून रेडी होती आणि एकेच साईडला चिकन रस्सा म्हणजे चिकनचं कालवण देखील झालं होतं. आता मग मध्येच हा केक बघून तुम्ही म्हणाल की गटारी पार्टीच्या दिवशी इथे केक काय करतो. ॲक्च्युली हा केक मी माझ्या बहिणीसाठी आणला होता. खरं तर तिचं ॲक्च्युली प्रमोशन झालं होतं, त्यामुळे मग आम्हाला आधी काही सेलिब्रेशन करायला मिळालं नाही. मग विचार केला चला आता गटारी सेलिब्रेशन तर आपण करतोच आहे आणि मग त्याच्याबरोबर आपण हे प्रमोशनचं देखील सेलिब्रेशन करूया. बाबू तू पण ये. आता नाही बोला टाळा वाजवा. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. पुढे नाही तेवढंच आहे. बार बार दिवे आहे. हा प्रमोशनचा. चला 1 2 3 स्टार्ट. फोटो नाही व्हिडिओ घेते आम्ही. कसा व्हिडिओ घेऊ माझा? कुठे काय ह्याची टेस्ट चेंज झाली का ते केकची? का चांगली नाही? मी व्हिडिओ घेतले. हा चांगला निघाला. तू घे तुझं हे कर तुझं. नाही माझा होता ना बरोबर. चांगला आहे का? आता मग सर्व जेवण तर रेडी झालं होतं आणि त्याच्यानंतर मग आमचा केक कटिंगचा कार्यक्रम देखील झाला होता. आता मग आम्ही सर्व मिळून जेवायला एकत्र बसणार होतो.
ये तो मेन सीन है भाई. खरं तर खूप दिवसांनी आम्ही सर्वजण असं एकत्र जेवायला बसलो होतो. संपूर्ण कुटुंबाबरोबर असं हसत खेळत जेवणाची मजा काही वेगळीच असते. खरं तर कोणतंही सेलिब्रेशन हा फक्त एक बहाणा असतो, परंतु त्यानिमित्ताने का होईना आपण सर्व संपूर्ण कुटुंब एकत्र येतो. हसत खेळत गप्पा गोष्टी अशा बरेच काही आपण करतो. आता मग सर्व नॉनव्हेज खाऊन पोट जड झाल्यानंतर प्रत्येकाला असं आईस्क्रीम खाण्याची क्रेविंग झाली. मग आम्ही मस्तपैकी सर्वांनी एकत्र बसून आईस्क्रीम खाल्ली. आय होप फ्रेंड तुम्हा सर्वांना माझा हा आखाड पार्टी म्हणजेच आपला गटारी पार्टीचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका इंटरेस्टिंग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.